असेल माझा हरी. भाग 3. 36 तासांचा प्रवास करून वसुधा ह्युस्टनला पोचली तेव्हा तिला रिसीव्ह करायला श्रेयस, प्रिया दोघंही एअरपोर्टवर हजर होते. त्या दोघांना मिठीत घेतलं तेव्हा आपल्याला इथे यायचं नव्हतं हे वसुधा विसरलीच. प्रिया खूपच गोड दिसत होती. शेवटी आपली मुलं ती आपलीच मुलं. संध्याकाळ झाली होती. प्रवासभर ब्रेड पाव खावा लागलेला वसुधाला आता घरी जाऊन मस्त गरम वरण भात हवासा वाटत होता. पण इथे यायच्या आधीच तिने ठरवलं होतं, जसा देश तसा वेश आणि तशाच डिशेस. आपण समोर दिसलं ते बघालच अन त्यातल्या त्यात झेपेल पचेल ते खायचं प्यायचं. उगाच मला हे हवं अन ते हवं, अमुक चालत नाही अन ढमुक चालत नाही असं म्हणायचं नाही. निदान स्वतःला सगळं करता येईपर्यंत तरी आत्ता आपण इथे फक्त प्रियाची काळजी घ्यायची आहे. किचनचं तंत्र एकदा जमलं की आपणच त्यांना काय काय करून खायला घालायचं आहे. एअरपोर्टपासून घरचा ड्राईव्ह चांगला 2 तासांचा होता. वसुधा नव्या नवलाईनं सगळं बघत होती. केवढ्या मोकळ्या जागा अन आकाश तरी किती स्वच्छ दिसते. ह्या भागात तरी खूप उंच इमारती दिसत नाहीत. प्रिया उत्साहानं काय काय सांगत होती. श्रेयस आईशी मराठी बोलत होता. ते पण प्रियाला बऱ्यापैकी कळत होतं. मग मध्ये श्रेयसने रिफ्रेशमेंट करता एका गॅस स्टेशन गाडी थांबवली. केवढा स्वच्छ सुंदर चकचकीत पेट्रोल पंप. पूर्ण टेक्सासमध्ये बकीचे आउटलेट्स आहेत म्हणे. पेट्रोल पंप आणि प्रशस्त युटिलिटी स्टोअर, सेल्फ सर्व्हिस, कोल्ड्रिंक आणि कॉफीचे टॅप्स. वसुधाला हे सगळं नवीनच होतं. सगळं शिस्तीत आणि आकर्षक. वॉशरूमच्या भिंतीसुद्धा किती आकर्षक पेंटिंग्जने सजलेल्या. भारतात फिरताना प्रवासात शक्य तितकं वॉशरूम्स टाळण्याकडे कल असतो आपला. मस्त कॉफी घेऊया, मग घरी जाऊन गरम गरम हलकंसं जेवण. तू दमली असशील प्रवासाने, श्रेयस आईला म्हणाला. वसुधाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत मान हलवली. काळजी करू नकोस, घरी हरी आहे. तो स्वयंपाक तयार ठेवेल. हसत श्रेयस म्हणाला. हरी भेटेलच घरी गेल्यावर. मित्र असेल बहुतेक. पूर्वी कधी त्याचं नाव नव्हतं ऐकलं. नवीन मित्र दिसतोय. पण तरी तो स्वयंपाक करून ठेवणार. खूपच जवळचा दिसतोय. ग्रेट, वसुधाच्या मनात आलं. संध्याकाळच्या सुखद गारव्यात घरापर्यंतचा प्रवास लवकर पार पडला. गाडी गॅरेज समोर पोचताच क्षणी सामान घ्यायला एक हसरा तरुण बाहेर आला. श्रेयस प्रियाच्या वयाचाच दिसत होता. त्याने हसऱ्या नजरेने सगळ्यांकडे बघितलं पण बोलला मात्र काहीच नाही. त्याने भराभर डिक्कीतलं सामान उचललं आणि तो आत गेला. श्रेयसनेही त्याला सगळं सामान उचलून दिलं. वसुधाला आश्चर्यच वाटलं. काहीच कसा बोलला नाही. काय हे जवळचा मित्र असला म्हणून काय झालं, वसुधाला वाटलं. अरे त्याने एकट्याने सगळं सामान. तो हरी, तू नको त्याची काळजी करू. आता कळेलच तुला हळूहळू तो काय काय करतो ते. चल तू तुझ्या रूममध्ये जाऊन फ्रेश हो. हरीला टेबल लावायला सांगतो, श्रेयस म्हणाला. हरी नोकर आहे का? वाटत नाही पण कदाचित हे अमेरिकेतले नोकर. पण इथे तर कामाला माणसं मिळणं खूप अवघड असतं ना. सगळं आपल्यालाच करावं लागतं असं ऐकलं होतं. कळेल सगळं हळूहळू, श्रेयस म्हणाला. घर चांगलं प्रशस्त होतं. ठेवलंही छान होतं. सगळं स्वच्छ आणि नेटकं. वसुधा प्रियाने दाखवलेल्या खोलीत गेली फ्रेश व्हायला. तिचं सगळं सामान व्यवस्थित एका टेबलजवळ ठेवलं होतं. वसुधा सगळं आवरून बाहेर आली तेव्हा टेबलवर जेवण तयार होतं. वरण, भात, तूप, लोणचं, सुकी भेंडी. ती आपल्याबरोबर हरीने गरम फुलके आणले. वसुधा आश्चर्याने बघत राहिली. आपको यही खाना था ना? ट्रॅव्हल के बाद लाईन डिनर देखो तयार है, प्रिया म्हणाली. अगदी अपेक्षा नसताना मिळालेलं घरचं साधंसं गरम गरम जेवण जेवून अगदी तृप्त वाटलं वसुधाला. जेवणानंतर टेबल आवरणं, ओटा आवरणं सगळं हरीच करत होता.
अगदी मुकाट्याने. जेवलास का रे? वसुधाने त्याला विचारलं. काहीच उत्तर नाही. बहिरा आहे का हा?